हे आहेत ओले हरभरे। तर ह्या ओल्या हरभऱ्याच्या दाण्याची आमटी तुम्ही पहिलं बनवलं असेल, पण मी ज्या पद्धतीने ह्या ओल्या हरभऱ्याची आमटी बनवते तर त्याप्रमाणे तुम्ही कधी बनवली का? कारण की अशी आमटी चवीला छान लागते। तर चला आज आपण करूयात वेगळ्या पद्धतीने ह्या ओल्या हरभऱ्याची छान अशी आमटी। पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून त्यात लसूण, हिरवी मिरची आणि सोललेले जे हरभरे आहेत ते थोडा वेळ परतायचे। हे आता परतून झाले। आता ह्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं। त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, सोललेले हरभरे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून जाडसर असं वाटण करायचं ह्या प्रकारे। आणि दुसरं वाटण लागणार आहे ते म्हणजे कांदा आणि खोबरं। हे मात्र वाटण आपण बारीक करायचंय। पॅन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, जिरे, मोहरी सर्व परतायचं। त्यानंतर त्यात कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं, तेही परतायचं। नंतर घरगुती मसाला, गोडा मसाला, हळद। मसाले परतून झाल्यानंतर त्यात जे आपण हरभऱ्याचे जाडसर असं वाटण तयार करून घेतले ते टाकायचं। वाटणाचं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि ह्या आमटीला चांगली एक उकळी काढून घ्यायची। रस्स्याला उकळी आल्यानंतर अजून थोडा वेळ झाकण ठेवून शिजवल्यानंतर आपली तयार आहे हिरव्या हरभऱ्याची मस्त अशी आमटी। हरभरा शेतात आला, शेतातून बाजारात आला, बाजारातून माझ्या घरी आला, आता एक दिवशी तुमच्या घरीही येऊ द्या आणि अशा प्रकारची छानशी आमटी तुमच्या घरीही होऊ द्या। नक्की ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी लागणाऱ्या रेसिपीज यापुढे येत राहतील। त्या तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।